आज पीएमपीएमएल मध्ये महिलांना मोफत प्रवास, महिला दिनानिमित्त पीएमपीएमएलची खास भेट। शहरातील 31 मार्गांवर महिलांसाठी विशेष सुविधा, महिलांनी विशेष सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन। पुणे शहरामध्ये आज महिलांचं राज्य, 11 सरकारी कार्यालय चालवणार महिला, 27 पैकी 11 दुय्यम निबंधक कार्यालयात महिला राज। युद्धाच्या अग्नीमध्ये लेबनॉनची होरपळ, इस्रायली हवाई दलाकडून लेबनॉनमधील शहर लक्ष्य हल्ल्यामध्ये आतापर्यंत 217 जणांचा बळी तर शेकडो जण जखमी। टीम इंडियाच्या विजयासाठी देशभरामध्ये होम हवन आणि पूजा अर्चा। अयोध्या कानपूरमध्ये क्रिकेट प्रेमींचं देवाला साकडं। कोल्हापुरात रंगपंचमीचा उत्साह, बच्चे कंपनीकडून रंगांची उधळण, नैसर्गिक रंगांना पसंती। साताराच्या बावधनमध्ये बगाड उत्सव, बावधनच्या बगाड उत्सवाचा आज मुख्य दिवस। बगाड उत्सवाला 350 वर्षांची परंपरा, बगाड उत्सवासाठी भाविकांची गर्दी। भंडाऱ्यामध्ये अवैध सावकाराची दादागिरी, 2 जणांकडून जबरदस्तीने व्याजाची वसुली, सावकार पती पत्नीवर गुन्हा दाखल, आर्थिक शोषण केल्याचा आरोप। भंडाऱ्यातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात, 15 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा, पाणी साठ्यामध्ये आढळले मृत सरडे, खासदार पडोळेंकडून जलशुद्धीकरणाची पाहणी। पुण्यामध्ये डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग, तू खूप सुंदर दिसतेस म्हणत तरुणीचा विनयभंग, डिलिव्हरी बॉयचं तरुणीसोबत गैरवर्तन। युद्धाचं कारण देत हापूसचा दर पाडण्याचा घाट, कोकणातील हापूस बागायतदारांना भीती, मार्च अखेरीस आंब्याची आवक वाढणार, युद्ध सुरू राहिल्यास आखातात निर्यातीवर परिणाम। आंबा बागेवर थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव, थ्रिप्स रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनामध्ये घट, तळ कोकणातील आंबा बागायतदार संकटात, पालकमंत्री नितेश राणेंकडून आंबा बागांची पाहणी। पुण्यामध्ये जुन्या वादातून गोळीबार, पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातील घटना, नांदेड सिटी परिसरातून आरोपी ताब्यात, आरोपींकडून पिस्तूल, जिवंत काडतुसं आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त। लातूरमध्ये 54,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी। नवी मुंबईमध्ये सिटी बसचा अपघात, वाशी कोपरी सिग्नल जवळ बसचा अपघात, इलेक्ट्रिक बस थेट जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला धडकली, अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये शेतकरी आक्रमक, नामपूर तळवाडे भामेर रस्त्यावर रास्ता रोको, नामपूर तळवाडे भामेर रस्त्यावर रास्ता रोको, शेतकऱ्यांचा राज्य सरकारला इशारा। नाशिकमधील भंगार दुकानाला आग, सातपूर परिसरातील बालाजी पार्क रस्त्यावरील घटना, आगीमध्ये दुकानातील भंगार साहित्य जळून खाक, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। मार्चमध्ये वैशाख वणवा, विदर्भात पारा थेट 40 पार, मुंबई आणि पुणेकरांची उकाड्यानं चिंता वाढली, पुढील 2 दिवस उन्हाचा चटका वाढणार।